यांच्या शांती पटेल यांच्या शुभ हस्ते होणार आहेत. हॅलो, या ठिकाणी 51 संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे. पुढील ते निर्णय या ठिकाणी देणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. ज्यांच्या डोक्यावर टोपी असेल आपण काढून घ्यायची आहे. सर्वांनी आपण आहात त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. हॅलो, परेड विश्राम, परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. श्रीमान भारत माता की वंदे. अखिल विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल जिंकलाय 51 स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघानं. काय घेतलं ना ही सांगता बक्षा म्हणजे ही सांगता दोन हा सगळी हॅलो, या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभले आहेत सन्मानश्री बाबा परब यांच्याकडनं रोख रक्कम 22,000, सन्मानश्री मोहनजी वरडकर यांच्याकडनं रोख रक्कम 20,000, सन्मानश्री सोनू खांदारे यांच्याकडनं रोख रक्कम 11,000, सन्मानश्री कपिल परब यांच्याकडनं 11,111, सन्मानश्री प्रीतमजी गावडे उद्योजक यांच्याकडनं रोख रक्कम 10,000, एजस मुल्ला यांच्याकडनं 10,000, सन्मानश्री रवी डांगे रोख रक्कम 10,000, वॉटर स्पोर्ट यांच्याकडनं रोख रक्कम 10,000, सन्मानश्री संतोषजी परब 5,000, अन्नपूर्णा रिसॉर्ट 5,000, सी साइड हॉटेल 5,000, किल्ला रिसॉर्ट रोख रक्कम 6,000, हॉटेल चिवला बीच रोख रक्कम 5,000, राजू बिडिये रोख रक्कम 5,000, दर्शना कासवकर रोख रक्कम 5,000, श्री गौरव परुळेकर रोख रक्कम 5,000, दया चव्हाण रोख रक्कम 5,000, सन्मानश्री अशोक तोडणकर रोख रक्कम
5,000 सन्मानश्री बाबू धुरी यांच्याकडनं चिकन 40 किलो. हॅलो. सन्मान्य श्री अजित आचरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. दुधवाडा प्रीमियर लीग 2026 यांच्या वतीने सन्मान्य श्री अजित आचरेकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सामना 5 षटकांचा होईल. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. 1 षटक पॉवर प्लेचं षटक असेल. मंदारजी ओरसकर रोख रक्कम 3,000. हॉटेल साहेबा रोख रक्कम 3,000. अंजली लॉस 2,500. श्री मंदार केनी 2,500. श्री गणेश भट 2,000 रुपये. श्री अक्षय मालवणकर 2,000 रुपये. चेतना होमस्टे 2,000. विनू परब 2,000. विसा हॉटेल 2,000. प्रसन्न मयकर 2,000. हॅलो हॅलो. या ठिकाणी युवा उद्योजक अजितजी आचरेकर यांचं इथे आगमन होत आहे. विनंती असेल सुशील शेडगे यांना अजित आचरेकर यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन अजित आचरेकर यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सविता कॉटेजचे मालक पार्थ परब यांचं सुद्धा इकडे आगमन झालंय. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. धन्यवाद आबा परत आबा कोचरेकर. नमस्कार, सहर्ष स्वागत. दोरीवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वातील ग्रँड फिनाले आपण पाहतोय. एका बाजूला रामेश्वर स्कुबा डायव्हिंग आणि त्यांच्या विरोधामध्ये एकवन्सा स्कुबा डायव्हिंग हे 2 संघ आमने सामने उभे टाकताना दिसत आहेत. 2 तुल्यबळ संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसत आहेत. टॉस जिंकलाय एकवन्सा स्कुबा डायव्हिंग संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. डीपीएल कमिटीचे मेंबर लाईनमन म्हणून सगळे पोरगे पाठवायचे आहे तिकडे. योगेश मंडलिक सविता कॉटेजचे मालक पार्थ परब यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद पार्थ परब. इतर आयोजक जे आहेत त्यांनी लाईनच्या बाहेर राहायचं आहे. लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. अंतिम सामना आहे. जांभळ्या कलरचा मोबाईल कव्हर असलेला हरवलेला आहे. कोणाला जर सापडला तर आणून द्या. योग्य ते बक्षीस आपल्याला दिलं जाईल. मुख्य व्यासपीठावरती जिल्हा बँकेचे संचालक सन्मानश्री बाबा परब, त्याचबरोबर त्यांच्या सोबत शांती पटेल आणि इतर मान्यवर या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत. सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. प्रतीक राणे आणि प्रतीक राणेच्या साथीला दक्ष जोगी ही जोडी. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघ जर फायनल जिंकला तर 1 बकरा त्यांच्याकडनं दिला जाईल आणि दुसऱ्या बाजूला एकवन्सा स्कुबा डायव्हिंग संघ जिंकला तर 1 बकरा आणि 1 शेळी अशी जोडी दिली जाईल संघ मालकांकडून. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. ज्ञानेश केळकर येतोय गोलंदाजीच्या आक्रमणावर. प्रतीक राणे यबी स्ट्रायकिंगच्या दिशेने. दक्ष जोगी नॉन स्ट्रायकिंग वरती. सामन्याला सुरुवात होताना दिसत आहे. ग्रँड फिनाले मधील पहिला चेंडू ज्ञानेश राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी चेंडू स्टिअर केलाय. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली. ज्या एकेरी धावसंख्येने प्रतीक राणे आपलं खातं उघडतोय. संघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 1 धाव. धावसंख्येचा श्री गणेश होतोय धावफलकावर. एकवन्सा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती. ज्ञानेश यावेळी पुन्हा एकदा सज्ज. मध्यम गतीचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो दक्ष जोगी यावेळी पॉइंटच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला, चेंडू जातोय, संरक्षण मिळतंय. एकेरी धाव दक्ष जोगीच्या खाती जोडली जाते. तर दोन्ही फलंदाज एकेरी धावा घेऊन आपलं खातं उघडतायत. सांघिक धाव फलक बदललाय. नाममात्र 2 धावा प्रथम फलंदाजी करताना एकवंसा आणि त्यांच्या विरोधामध्ये रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ. ग्रँड फिनाले क्रिस्टल ट्रॉफी वरती कुठचा संघ नाव करतोय आणि याची चर्चा ही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला जातोय, चेंडूला ढकललाय, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. नाममात्र 3 धावा. आतापर्यंत संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल. ते एकवांसा स्कुबा डायव्हिंग संघ प्रथम फलंदाजी करताना DPL धुरीवाडा प्रीमियर लीग 2026 5वा पर्व आणि 5व्या पर्वातील शेवटचा सामना ग्रँड फिनाले आपण पाहतोय. याची देही याचे डोळा. 8व्या पेट्या खेळण्याचा प्रयत्न, अर्थात आकुटप्प्याचा चेंडू होता. मिडॉनच्या दिशेने संरक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धाव यावेळी प्राप्त होईल दक्ष जोगीला. ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. नाममात्र 4 धावा धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना. DPL क्रिस्टल ट्रॉफी कुणाच्या नशीब लिहिलं जाईल. चॅम्पियन बनण्याचा मुकुट कोणाच्या डोकीवरती असेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. हो यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. प्रतीक राणे पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेकडे मोर्चा वळवलाय आणि बघता बघता दुसरी ही धाव लीला पळून पूर्ण केली आहे दक्ष जोगीच्या साथीने. धावफलक बदललाय. 6 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय ज्ञानेश केळुसकर या मालवण टोपेला बोर्डिंग मैदानावरती. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाकडनं आघाडीचं षटक हाताळतोय. हो यावेळी चांगला चेंडू, सन्मान दिलाय प्रतीक राणे. त्याचबरोबर एकेरी धाव. कव्हर पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडूची परती करेल. एकेरी धाव निघाली. षटकाची समाप्ती होत आहे. पॉवर प्लेचं निर्णायक षटक समाप्त झालंय. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. तर एकवंसा स्कुबा डायव्हिंग संघ ज्याने टॉस जिंकलाय प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. 7 धावा नाममात्र धावफलकावर. सामना 5 षटकांचा. DPL या DPL क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा भेटीला येत असते. यावेळी ही 5व्या पर्वामध्ये आपण स्पर्धा पाहतोय आणि ज्यासाठी केला होता अट्टास तो शेवट गोड व्हावा. तो शेवट गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. DPL धुरीवाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचा. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक कमलेश मांजरेकर यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. पहिले षटक एक किफायतीदार माफक गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्ञानेश केळुसकर. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल सीमारेषेवरती, अर्थात 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर 4 क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. लॉंगॉन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक. कमलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जातोय. कव्हर पॉइंटच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न. प्रतीक राणे पहिली धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेकडे मोर्चा पाहायला मिळतोय. बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण केली आहे प्रतीक राणेने. 9 धावा धाव फलकावर. बिनबाद 9 धावा धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करतोय एकवंसा स्कुबा डायव्हिंग संघ. टॉस जिंकलाय आणि संध्याकाळची वेळ आहे. कुठेतरी फलंदाजी घेण्याचा निर्णय हा कितपत यशस्वी ठरतोय हे पाहावं लागेल. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. मिडॉनला चेंडू पार करतोय. येतोय लॉंगॉन वरती. मनोज धुरी जातोय वेगाने. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. या ठिकाणी बंड्या पराडकर यांचं इथे आगमन झालंय. कृपया यायचंय. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा बिनबाद धाव फलकावर. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये कमलेश मांजरेकर जातोय स्वतः. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे.
मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलंय. पॉवर प्लेचं षटक ज्ञानेशने हाताळलंय. याही षटकामध्ये कुठेही सुसंधी दिली गेली नाही आणि दुसरं षटक कमलेश मांजरेकर आता म्हणतो रोखून धरलाय. 51चा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये धावफलक पाहायला मिळतोय. 11 धावा 5 षटकांमध्ये किती धावा जमवतोय 51चा क्रिकेट संघ या सामन्यामध्ये. हो, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पूर्णपणे नतमस्तक व्हावं लागलाय प्रतीक राणेला. कमलेश मांजरेकरच्या गोलंदाजीवरती अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल. अचूक दिशावती, अचूक वेगवता आणि अचूक टप्पा पाहायला मिळालाय कमलेश मांजरेकरच्या गोलंदाजीवरती. धावफलक स्थिरावलाय 11 बिनबाद. ओ, याही वेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. सलग दुसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय कमलेश मांजरेकरच्या गोलंदाजीवरती. आज सर्वांच्या नजरा खेळल्या असतील कोण ग्रँड फिनाले जिंकतोय, महाविजेता कोण ठरतोय, आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीवरती कुठचा संघ नाव करतोय. हो, फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, खूपच लांब, गगनचुंबी गगनभेदी षटकार. या ठिकाणी बंड्याजी पराडकर यांचं इथे आगमन होत आहे. धुरीवाडा ग्रामस्थ DPL कमिटी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. धन्यवाद. 17 धावा धावफलकावर खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर खरपूस समाचार घेतलाय तो फलंदाज प्रतीक राणेने. 2 षटका 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 बिनबाद धावा ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. 51चा संघ प्रथम फलंदाजी करताना. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. ज्ञानेश येतोय वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं हाताळलं होतं. अचूक किफायतीदार गोलंदाजी केली होती ज्ञानेश केळुसकरने. यावेळी मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. स्वीपर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय वायडेश वंगांवरती. चेंडू चकावतोय आणि चेंडू यावेळी सीमारेषा ओलांडतोय. चौकार. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघ जर जिंकला तर त्यांच्या मालकांकडनं एक बकरा आणि दुसऱ्या बाजूला 51चा स्कुबा डायव्हिंग संघ जिंकला तर एक बकरा आणि सोबत शेळी अशी जोडी संघ मालकांना मिळेल. आणि नक्कीच येणाऱ्या सीझन मध्ये अगदी कासरा टाक्याची पूर्व तयारी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, यावेळी चांगलं चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दक्ष जोगीला चेंडू चकवतोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. दक्षकडे पूर्णपणे शांत ठेवलंय ज्ञानेश केळुसकरने. धाव फलक स्थिरावलाय 21 बिनबाद 21. षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतंय. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघाकडून ज्ञानेश मध्यम गतीचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी मोठा फटका पाहायला मिळतो. लॉंगांवरती राकेश कडनं यावेळी चुकी झाली आहे. गडी बाद झाला असता मात्र इथं साधा सोपा झेल सुटलाय राकेश वेंगुर्लेकर याच्या हातातून. या ठिकाणी आपण ड्रोन शूट बघू शकता. त्याचा स्पॉन्सरशिप केलाय ते आमच्या मित्र गौरव रुडवे. त्यांचा सुद्धा कमिटी थ्रू हार्दिक आभार. धन्यवाद. नक्कीच विहंगम दृश्य अगदी ड्रोनच्या साह्याने टिपलं जात आहे आणि नक्कीच या आठवणी वर्षानुवर्ष आपल्याला पाहायला मिळतील युट्यूबच्या माध्यमातून. पुल करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. गोलंदाज ज्ञानेश केळुसकर यावेळी दक्ष जोगीला मगर मिठीत घेतोय आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय 51चा स्कुबा डायव्हिंग संघाचा. डगआउट मधनं कोणाला फलंदाजीसाठी पाठवलं जाईल, गौरव मळगावकर की अजून कोण?
चांगला झेल मला लागेल. पहिला गडी बाद होतोय एकवंश स्कुबा डायव्हिंग संघाचा. दक्ष जोगीला माघारी परतावं लागतंय. तर दक्ष जोगीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव मयेकर. अगदी अंतिम टप्प्यात ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसांची क्रिकेट स्पर्धा DPL धुरीवाडा प्रीमियर लीग. धुरीवाडा या भागातील सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि चिवला बेच वरील सर्व व्यावसायिक सर्व एकत्र येऊन या क्रिकेट स्पर्धेची संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहे. एरवी आपापल्या व्यवसायामध्ये अगदी मग्न असलेले आज खेळाडू अगदी वेळात वेळ काढून क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. वेगवेगळ्या हंगामामध्ये जर पाहिलं तर मालवणमधील चिवला बीचला लाखो पर्यटक भेट देत असतात आणि समुद्रावरील जलक्रीडांचा आस्वाद घेत असतात. वेगवेगळे प्रकार आहेत. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये. शॉर्ट फाईन लेग वरती फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. 24-1 गडी बाद. 24-1. तिसरं षटक आपण पाहतोय. ज्ञानेश केळुसकर. स्वच्छ सुंदर बीच असा चिवला बीच. अगदी डिसेंबर महिन्यामध्ये या बीच वरती राज्यस्तरीय पोहण्याची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हॉटेल्स सगळे हाऊसफुल होत असतात त्या निमित्ताने. लोअर फुलटॉस चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. मनोज धुरी आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धावखेरीची संधी. पाव शतक फलकावर लागलाय. 25-3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना एकवंश स्कुबा डायव्हिंग संघ 25 धावा 1 गडी बाद. 2 षटक 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. अस्सल मालवणी जेवण, शाकाहारी, मांसाहारी, त्याचबरोबर समुद्र सफारी, स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन दर्शन आणि वेगवेगळ्या राईड्स करण्यासाठी लाखो पर्यटक या चिवला बीच वरती येत असतात. त्याचबरोबर कवडा रॉक समुद्राच्या आतमध्येही जाऊन हे बेट तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला भेट द्यावी लागेल मालवण मधील चिवला बीच इथं. तीन षटक 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा 1 गडी बाद. उर्वरित 2 षटक 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाकडून अर्थात राकेश वेंगुर्लेकरची वर्णी लागते. राकेश वेंगुर्लेकर गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल. तो रामेश्वर संघासाठी इथं समोर आव्हान टाकेल प्रतीक राणे आणि प्रतीक राणेच्या साथीला वैभव मयेकर नाव स्ट्रायकेट वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दूर वरती पाहायला मिळत आहे. अर्थात युट्यूबच्या माध्यमातून याही क्रिकेट स्पर्धेवरती नजर खेळल्या असतील की कुठच्या संघ मालकांच्या हातामध्ये ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घनंगळत येतोय. मिड विकेट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. आतापर्यंत शांत ठेवलाय रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाने प्रतीक राणे या खेळाडूला. 26 धावा 1 गडी बाद. मेगा फायनल आपण पाहतोय. मेगा फायनलचा थरार. हो, यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनवरती ज्ञानेश केळुसकर. दुसरा गडी बाद होतोय. वैभव मयेकरला माघारी परतावं लागतंय एकवंश स्कुबा डायव्हिंग संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. ज्ञानेश केळुसकर त्याचबरोबर राकेश वेंगुर्लेकर आणि कमलेश मांजरेकर. एकवंश स्कुबा डायव्हिंग त्यांच्या विरोधामध्ये रामेश्वर स्कुबा डायव्हिंग आणि नक्कीच 2 तुल्यबळ संघ आज आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल मध्ये चॅम्पियन कोण बनेल, 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल? एका बाजूला एकवंश तर दुसऱ्या बाजूला रामेश्वर स्कुबा डायव्हिंग.
नाही रे बाबा ठीक आहे. नवीन फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ गावडे. चला सामना सुरू करा. या ठिकाणी सूर्य मावळतेकडे चाललेला पिंटू आहे. नाईक तसेच नारायण लुडवे यांचा आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचं हार्दिक आगमन. कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. राकेश यावी पुन्हा एकदा सज्ज होतोय कौस्तुभ गावडेसाठी. राईट अप ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. अर्थात चेंडू जमिनीला गरंगायत येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती प्रयत्न अपूर्ण ठरताना दिसत आहेत. कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू सुसाट निघून गेलाय. चौकार. योगेश मंडलिक यांना विनंती आहे नारायण लुडबे आणि पिंटे नाईक यांचं स्वागत करायचं आहे. योगेश मंडलिक. 30 धाव फलकावर चांगलं ड्राईव्ह केलंय फलंदाज कौस्तुभ गावडेने. चौथं षटक आपण पाहतोय रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाकडून राकेश वेंगुर्लेकर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हरी पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धाबीचा इशारा येतोय. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं जातं. धावफलक 1ने पुढे सरकलाय. 31. या ठिकाणी आबा अवसरे उपस्थित आहे. विनंती असेल त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाला. या चेंडूवरती उत्तर न होता कौस्तुभकडे चेंडू निर्धाव गल्ला जातोय. राकेश वेंगुर्लेकरच्या गोलंदाजीवरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चौथ्या षटकातील मध्यम गतीचा गोलंदाज राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये एकेरी धाव यावी पूर्ण झाली आहे. एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 32. 2 गडी बाद. 32 ला 2. आपण पाहतो APL धुरीवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आणि 5व्या पर्वातील मेगा फायनल. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. ओहो अकुटप्याचा चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आबा अवसरे सर त्यांचा इथे आगमन झालंय. विनंती आहे त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मजबूत हो रे पांढरी गाडी नाही ना. मैदानावरती फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. धाव फुलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक आणि गोलंदाजीवरती मनोज धुरी. डोळे आधी फिर बिरले तो कापी ना ते जात होता राऊंड मारतो. कौस्तुभ यावेळी ऑन स्ट्राइक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू चकवलाय. यष्टीरक्षकांच्या मागे धावपळ पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर म्हणजे अतिरिक्त धाव मिळाली आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव. स्क्वेअर चेंडूची 1 धाव. 2 40 धावा. 2 गडी बाद. प्रत्येक राणे यावेळी ऑन स्ट्राइक असेल. मनोज धुरी एक अनुभवी गोलंदाज. फुलटॉस. मिड विकेट वरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू 1 टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. DPL खणखणीत. चौकार.
झोपल्या काम खूप लावून. सीट कमीत ठरवलं. आज 44 धावा धावफलकावर ड्रोनच्या साह्याने या क्रिकेट स्पर्धेची क्षणक्षेत्र टिपली जात आहेत, शूटिंग केलं जात आहे आणि श्री गौरवजी लोडबे यांच्या माध्यमातून हा ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. एका बाजूला एकवांचा आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय. चॅम्पियन कोण बनेल आणि या चॅम्पियन साठी लढाई मैदानावरती. हो, चेंडू डावेस्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळाली. धावत संख्येत बदल झालाय. धाव संख्या पोहोचली आहे 45. 2 गडी बाद. नक्कीच गौरवजी लोडवे यांचं मनापासून धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स, त्याचबरोबर आमचे गुणलेखक आणि झूप स्टुडिओ यांचे सर्व जुबेर खान, कॅमेरामन वैभव कदम. राईट आर्म राऊंड विकेट मनोज धुरी. हो, यावेळी चेंडूने चकवलंय. उत्तर नवतं प्रतीक राणेकडे चेंडू निर्धाव गल्ला जातोय. शेवटचं षटक आपण पाहतोय. हानामारीचं स्वागोरचं षटक आहे आणि या षटकांमध्ये हानामारी करण्याचा प्रयत्न राहील. धावफलक स्थिरावलाय 45. 2 गडी बाद. हो, यावेळी खराब चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशाल गोळेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. खूपच खुश आहेत विशाल गोळेकर. त्यांचा मालकीचा हा संघ आहे. नक्कीच प्रश्न आहे. एक बकरा एक शेळी. एकवंजा स्कुबा डायव्हिंग संघ विजयी झाला. संघ मालक यांच्याकडनं एक बकरा आणि एक शेळी. दुसऱ्या बाजूला रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघ जिंकला तर एक बकरा. घेऊन ये. पाय पडलो होतो. सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. 51. 2 गडी बाद. यावेळी झेल पाहायला मिळतोय. गलीच्या दिशेने पहिली धाव पूर्ण केली आहे. एकेरी धाव, त्याचबरोबर दुसऱ्या धावेकडे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा निघालायत आणि दुहेरी धाव संख्येने 53 धावा. प्रतीक राणे वैयक्तिक 30 धावांची बहारदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 स्कुबा डायव्हिंग संघ जसा मैदानावरती क्षेत्ररक्षणासाठी जाईल, सगळ्यांच्या नजरा असतील गौरव मळगावकर याच्या गोलंदाजीवरती. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने भाकीत केलं होतं की फायनल मध्ये मी जरूर गोलंदाजी करेन. मनोज राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी डाव्या स्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. दबाव वाढलाय गोलंदाजांवरती आणि दबाव मध्येच इथं मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अतिरिक्त धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 54 धावा. 2 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेंथ म्हणावी लागेल. दिशा चुकली आहे आणि दिशा चुकली तर इथं मात्र गोलंदाज भरकटताना दिसतोय. आकाशामध्ये विमान दिशा चुकली तर भरकट, समुद्रामध्ये दिशा चुकली तर जहाज भरकट. इथं मात्र गोलंदाज भरकटलाय. अतिरिक्त धाव मिळाली. धावफलक बदललाय. 55. नेल्सन फिगर धावफलकावर. 2 गडी बाद. हो, यावेळी आखोटप्प्याचा चेंडू पूल केलाय. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मनोज धुरी यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतोय. प्रतीक राणे या स्पर्धेचा विचार केला तर अर्धशतक याही खेळाडूच्या नावावरती राहिलंय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कृष्णा सावंत या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळालं. अक्षय धुळे यानेही अर्धशतक. 5 चेंडू 23 धावा खर्च केल्यात मनोज धुरी यांनी. हो, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्कोर सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी फटका पाहायला मिळतोय.
6 धावांसाठी इनिंगचा खेळ संपलाय. पहिला डाव समाप्त झालाय आणि 67 धावा धावफलकावरती जोडल्या. 68 धावांचा पाठलाग करावा लागेल तो रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाला. एकवंजा स्कुबा डायव्हिंग संघ 67 धावा जमवतोय. 68 धावांचा पाठलाग करावा लागेल रामेश्वर स्कुबा डायव्हिंग संघाला. आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ऐकूया आमच्या सहयोगी साथी समालोचक श्री आबा कोचरेकर यांच्या आवाजामध्ये. स्पर्धेचा शेवटचा सामना आपण पाहतोय. ग्रँड फिनाले महामुकाबला एकवंजा स्कुबा डायव्हिंग त्यांच्या विरोधामध्ये रामेश्वर स्कुबा डायव्हिंग आणि क्रिस्टल ट्रॉफीचा या ठिकाणी मुंबई बॉडी बिल्डिंग अध्यक्ष संतान भाई यांचं आगमन झालंय. विनंती असेल पिंटा नाईक यांनी त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. नक्की प्रत्येक राणेची बहारदार खेळी म्हणावी लागेल. 18 चेंडू 46 धावांची ही बहारदार खेळी या संघासाठी तारणहार ठरते. मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतान भाई यांचं इथे आगमन झालंय. पिंटू नाईक यांच्या थ्रू त्यांचं उद्घाटन असेल, स्वागत असेल. सॉरी. बॉलिंग 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ऐकूया श्री आबा कोचरेकर यांच्या आवाजामध्ये. गूगल कर रे गूगल बाबा असा करणार तिनं एक भाव आमका. धन्यवाद प्रदीपजी देवलकर सर. धुळेवाडा प्रीमियर लीग 2026 पाचवं पर्व आणि 5व्या पर्वातील महाअंतिम सामना आपण अनुभवतो. एका बाजूनं एकवंजा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूनं रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ, अशा दोन वरती 5 षटकामध्ये वन मॅन आर्मी फलंदाजी केली ती अर्थात प्रतीकजी राणे या फलंदाजानं 67 धावा बनवतोय 5 षटकामध्ये. एकवंजा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ आणि 68 धावांचा डोंगर उभा करतोय अर्थात 68 धावांचा पाठलाग करावा लागेल तो रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ या मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतोय. प्रथम क्रमांकाच्या जळाच्या या क्रिस्टल ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरतोय हे सांगणार शेवटची 5 षटकं शिल्लक आहेत आणि 5 षटकानंतर या 5व्या पर्वाचा अजिंक्यपदाचा दावेदार कोण ठरतोय आपल्याला समजेल. परंतु तुर्तास गोलंदाजीच्या आक्रमणावरती असेल एकवंजा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट क्लबच्या वतीनं प्रारंभीचं जोखमीचं षटक हाताळण्यासाठी अर्थात बाळू गावडे एक अनुभवी असा गोलंदाज आहे आणि अनुभवी गोलंदाजाला आज मात्र प्राथमिक प्रारंभीचं पहिलं जोखमीचं षटक हाताळावं लागेल. 68 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूने जर पाहिलं तर रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघानं जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी संघ मालकाकडून एक बकरा आहे. पण तो दुसऱ्या बाजूनं जर एकवंजा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघानं जर ही स्पर्धा जिंकली तर त्यांचे संघ मालक विशाल गोवेकर यांच्याकडून एक बकरा आणि एक शेळी. स्ट्राईकचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेनं 68 धावांचा पाठलाग करताना ज्ञानेश केळुसकर त्याच्या समेत राकेश वेंगुर्लेगिरी सलामीची जोडी. आता मात्र ज्ञानेश केळुसकरला प्रारंभीच्या पहिल्या षटकापासून आक्रमक शैलीची फलंदाजी करावी लागेल कारण प्रत्येक राणेनं जी फलंदाजी केली शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये मनोज दुरीवर
आक्रमण करताना तब्बल 29 धावांची लयलूट केली होती ती प्रतीक राणे या फलंदाजानं, आणि तीच कामगिरी आज प्रारंभीच्या पहिल्या षटकापासून करावी लागेल, कारण हा सामना महत्वपूर्ण असेल. क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरतोय? धुरीवाडा प्रीमियर लीग 2026 पाचवं पर्व, आणि पाचव्या पर्वामध्ये 51 स्कुबा ड्रायव्हिंग की रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग. सूर्यप्रकाशचा चेंडू, जेलचितचं जोरदार अपील होत आहे, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, दोन्ही पंच अपील फेटावलं होतं. आमच्या ऑफिशियल मैदानावरती आहेत सर मनीष पेडणेकर त्यांच्या समेत सर दीपक धुरी. एक काळ असा होता की प्लेबॉयज मालवण संघाच्या डावाची सुरुवात ज्यांना हिंसा टोपण नावाने संबोधलं जायचं असे दीपक धुरी त्यांच्या समेत सुनील मालवणकर, संदीप कातवणकर करायचे. तेच आपल्याला सर दीपक धुरी मैदानावरती ऑफिशियलचं काम करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला सर मनीष पेडणेकर. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज बाळू गावडे. यावेळी मात्र सुरेखाचा फटका पॉईंट चेंडू करून केलेला सुरेख देखना फटका पाहायचा. चेंडूचा प्रवास कितपर्यंत होतो, चेंडू जातो बघता बघता गोळीच्या वेगाप्रमाणे सीमा पार या चेंडूवर मिळतोय धुरीवाडा प्रीमियर लीग चौकार. चौकारानं सांघिक धावांचा श्रीगणेशा करतोय संघ रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट क्लब. 68 धावांचा पाठलाग करायचा होतो मैदानावरती 5 षटकामध्ये. एका बाजूने प्रतीकनं केलेली 18 चेंडू मधील 46 धावांची धुवाधार फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये तब्बल 29 धावा खर्च करतोय मनोज धुरी, आणि तीच कामगिरी आज दुसऱ्या डावामध्ये रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघाला करावी लागेल. एका बाजूला ज्ञानेश केळुसकर, दुसऱ्या बाजूला राकेश. ज्ञानेश आणि राकेश ही जमलेली जोडी. बाळू गावडे एक अनुभवी असा गोलंदाज आहे. आजच्या सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी बाळू गावडे कडून पाहायला मिळते. तोच बाळू गावडे सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. जेल चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय रबाडा. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार या चेंडू मिळतोय धुरीवाडा प्रीमियर लीग चौकार. आजच्या दिवसामध्ये 51 स्कुबा ड्रायव्हिंग संघानं चांगली कामगिरी केली. त्यांचे संघ व्यवस्थापक जतीन कांबळे प्रत्येक चेंडू नंतर कानमंत्र देतोय आपल्या संघाला, आणि त्याच कानमंत्राच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी करतोय तो संघ 51 स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघ. धावसंख्या होती धावफलकावर 8 धावा, 2 चौकार पाहायला मिळाले. ज्ञानेश केळुसकरच्या बॅटमधून 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. धुरीवाडा प्रीमियर लीग 2026च्या 5व्या पर्वाचा विजेतेपदाचा मानकरी कोण ठरतोय हे सांगणारा अंतिम सामना मैदानावरती 51 स्कुबा ड्रायव्हिंग त्यांच्या विरोधात रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघ. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो ज्ञानेशच्या बॅटमधून. जोपर्यंत चेंडू अडवला जातो चांगलं क्षेत्ररक्षण, आज दर्जेदार क्षेत्ररक्षण 51 क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाले. खास करून जर पाहिलं तर दक्ष जोगी, कौस्तुभ गावडे, रबाडा यांनी आज चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं. जोखमीचं षटक हाताळतोय तो गोलंदाज बाळू गावडे. चांगली गोलंदाजी मैदानावरती. समोर असेल राकेश वेंगुर्लेकर, अर्थात या सामन्यामध्ये प्रथम स्ट्राईकच्या दिशेनं राकेश वेंगुर्लेकर. उलट्या प्रकारचा चेंडू झेलच्या खाली येतो दक्ष जोगी, परंतु झेल पासून थोडासा दूर राहतो आणि चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार धुरीवाडा प्रीमियर लीग चौकार. दक्ष जोगीनं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा दूर राहतोय. चौकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 13 धावा, बिनबाद 13 धावा. 68 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे तो संघ रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूने 51 क्रिकेट क्लब चांगली फलंदाजी केली पहिल्या डावामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय राकेश बॅट मधून DPL धुरीवाडा प्रीमियर लीग षटकार. ज्या जोखमीच्या षटकामध्ये आक्रमण करायचं होतं तेच आक्रमण ज्ञानेश केळुसकर आणि दुसऱ्या बाजूने राकेशनं केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पाठलाग करताना बिनबाद सांघिक धावसंख्या 19 धावा. 19 धावा धावफलकावर निश्चितच अटीतटीचा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपलं सुद्धा शब्द सुमनानं समालोचन कक्षामधून मनापासून स्वागत करतोय. जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय बाबा परब असतील, विक्रांत सावंत, शांती पटेल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा शब्द सुमनाने समालोचन कक्षामधून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या संपूर्ण बिझी शेड्यूल मधून सुद्धा या सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय.
पहिल्या षटकामध्ये खर्च होतात 19 धावा, 68 धावांचा पाठलाग करताना. दुसरं षटक हाताळण्यासाठी कौस्तुभ गावडे अर्थात मालवण क्रिकेट टेनिस क्रिकेटचं भविष्य म्हणून या तरुण खेळाडूंकडे पाहिले जाते. खास करून दक्षा जोगी असेल, कौस्तुभ गावडे असतील, रबाळ असेल, ज्यांना खरोखरच भविष्यामध्ये हे खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा भरवणं गरजेचं आहे आयोजकांनी, कारण त्यातूनच अशा प्रकारचे काही उदयोन्मुख खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. या ठिकाणी कपिल सुनील पण परत यांचं आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. देशातील एक मोठी स्पर्धा ISPL आणि मालवण तालुक्यातील देवबाग गावचा सुपुत्र दर्शन बांदेकर यांना ISPLच्या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्या सिंधुदुर्गाचं नाव, आपल्या मालवण तालुक्याचं नाव, आपल्या देवबाग गावाचं नाव हे देशाच्या पातळीवरती नेऊन ठेवलं. यावेळी मात्र रबाडाकडून थोडीशी चूक होते. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये रबाडा थोडासा पुढे जातो आणि चेंडू जातोय 1 बाउंस, सीमारेषा बाहेर. या चेंडू मिळतोय चौकार. दर्शन बांदेकर ISPLच्या मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजे मालवण तालुक्याचं नाव, देवबाग गावाचं नाव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव ज्यानं देश पातळीवर नेऊन सोडलं आणि एक मानाचा तुरा सिंधुदुर्गच्या या मानाच्या तुऱ्यामध्ये खोवला, तो अर्थात दर्शन बांदेकर. धावसंख्या धावफलकावर गणली जाते. सुरेख प्रकारचा फटका ज्ञानेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अशा प्रकारची जर फलंदाजी केली तर हा सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. हॅलो, या ठिकाणी हॅपीनेस बोटचे मालक सागर दोरी आपण सर्वांनी थोडस बाजूला राहायचंय. यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. धुरीवाडा प्रीमियर लीग 2026 पाचवं पर्व आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्व हॉटेल व्यावसायिक असतील, सर्व चिवला बीचचे पर्यटन व्यावसायिक असतील, सर्व आमचे हितचिंतक असतील आणि या सर्वांच्या अतिशय मेहनतीनं ही स्पर्धा आज पाचव्या पर्वामध्ये यशस्वीकडे जाताना दिसते. अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे पाचव्या पर्वातील ही धुरीवाडा प्रीमियर लीग DPL 2026 आपण थरार पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेने राकेश वेंगुर्लेकर, समोर असेल गोलंदाज कौस्तुभ. त्याचप्रमाणे धुरीवाडा गावाची जी एकजूट आहे ती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवतोय. सर्व हे आमचे पर्यटन व्यावसायिक आहेत, परंतु 2 दिवस या सर्व व्यवसाय बाजूला ठेवून आमचे सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व आमचे हॉटेल व्यावसायिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतात आणि हीच एकजूट आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ठेवणं गरजेचं आहे. धुरीवाडा गावाची एकजूट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनेक आमचे हितचिंतक आहेत, त्या हितचिंतकाने सुद्धा या स्पर्धेसाठी बहुमोल असं सहकार्य केलं. कौस्तुभ यावेळी मध्ये राकेशच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आज ऑलविन पाहायला मिळतो स्क्रीनवरती. आज तरुण दमाचे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या हेच खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना दिसतील आणि हे सर्व खेळाडू प्रीमियर लीगच्या माध्यमातून IPL ची स्पर्धा झाली नसती तर हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा आपल्याला कधीच दिसले नसते, परंतु IPLच्या माध्यमातून आज अनेक खेळाडू आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ज्ञानेश शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, नशिबाची दारं ही नेहमी उघडी असतात, परंतु ते दार ओलांडण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते, संघर्ष करावं लागतं आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. निवडणुकीमध्ये प्रत्येक मतासाठी, कबड्डीमध्ये प्रत्येक गुणासाठी आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेसाठी हे आपल्याला संघर्ष करावा लागतो. सुरेख प्रकारचा फटका पॉइंटच्या डोक्यावर मारला, देखना फटका, चेंडू बघता बघता गोळीच्या वेगाप्रमाणे डीप कव्हर सीमारेषेवरून या चेंडू मिळतोय धुरीवाडा प्रीमियर लीग चौकार. सुरेख सांघिक कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते ती अर्थात ज्ञानेश केळुसकर, त्याच्या साथीला राकेश वेंगुर्लेकर. धावसंख्या धावफलकावर 65 धावांचा पाठलाग करताना 30 धावा. हा सामना सुद्धा अटीतटीचा होईल यात शंका नाही, कारण प्रारंभीचे दोन्ही फलंदाज क्रीजवर सुरक्षित आहेत. 30 धावा पूर्ण केल्या आहेत, अजूनही 38 धावांची गरज आहे. दुसरं षटक अर्थात हाताळताना गोलंदाज कौस्तुभ गावडे. समोर असेल ज्ञानेश केळुसकर. फुलटॉस प्रकारचा चेंडू, या चेंडूला निश्चितच चुकीला माफी नाही.
या चेंडूवर मिळतोय एक सुंदर असा धुरीवाडा प्रीमियर लीग षटकार. आज आक्रमण पाहायला मिळतं. एका बाजूनं प्रतिक्रियेनं पहिल्या ज्ञानेश केळुसकरचं, दुसऱ्या बाजूनं आक्रमण. एक तेरी तो एक मेरी असा सामना, महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेसाठी निश्चितच सर्व धुरीवाडा ग्रामस्थ, सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व हॉटेल व्यावसायिक आणि प्रत्येकानं आपला खारीचा वाटा या स्पर्धेच्या यशस्वीसाठी दिलाय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा समालोचक कक्षामधून शब्दसुमनाने या ठिकाणी अभिनंदन करतो. अशाच प्रकारची आपण उत्तरोत्तर स्पर्धा भरावी. धुरीवाडा गावची एकजूट या स्पर्धेच्या माध्यमातून दिसते. कारण हे सर्व आमचे तरुण पर्यटन व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, परंतु 2 दिवस या ठिकाणी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतात. चांगलं व्यवस्थापन, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि मालवण तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपण या बोर्डिंगच्या ऐतिहासिक, मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग मैदानावरती अनुभवतोय. कारण या मैदानानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला अनेक तारे सितारे दिलेत. तेच ऐतिहासिक मालवणचं बोर्डिंग मैदान. यावेळी मात्र फुलटॉप प्रकारचा चेंडू झेलच्या खाली आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपला जातो का, परंतु यावेळी मात्र झेल पासून बराचसा दूर. दरम्यानच्या काळामध्ये मिळते ती एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येनं धावसंख्या होती धावफलकावर 37. बिनबाद 37 धावा, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 30 हे प्रगती पथावर. या षटकानंतर आपल्याला अजूनही 2 षटकं खेळायला मिळतील. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आज चांगली कामगिरी करावी लागेल. ज्ञानेश केळुसकर आणि राकेश वेंगुर्लेकर या 2 रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघाच्या खेळाडूंना 37 धावा धावफलकावर 68 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. यावेळी मात्र प्रतीकचा गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळतो. आज प्रतीकने संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला, DPL 2026 प्रतीकने अष्टपैलू कामगिरी केली. 16 चेंडू मध्ये करायच्यात 31 धावा. 16 चेंडू 31 धावा समीकरण आहे. 1-2 मोठे फटके ज्या षटकामध्ये आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ. यावेळी मात्र मोठा फटका ज्ञानेश केळुसकरच्या बॅट मधून गगनचुंबी धुरीवाडा प्रीमियर लीग येतो आहे. षटकार. ज्ञानेश निश्चितच चांगली कामगिरी करतोय संघासाठी. ज्ञानेशनं पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या डावामध्ये सुद्धा ज्ञानेश चांगली फलंदाजी करतोय. चला पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर 43, 43 धावा. तिसरे षटक हे प्रगती पथावर आहे. म्हणजे हे षटक संपल्यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघाला विजयाची संधी असेल. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघानं जर ही स्पर्धा जिंकली तर संघ मालकाकडून एक बकरा आहे. पण दुसऱ्या बाजूने ॲक्वांजा क्रिकेट क्लबनं ही स्पर्धा जिंकली तर त्यांच्या संघ मालकाकडून एक बकरा आणि एक शेळी, एक बकरा आणि एक बकरी म्हणजे जोडी असेल. त्याचप्रमाणे धुरीवाडाचा राजा अर्थात गोपाळकृष्ण आणि या गोपाळकृष्णाच्या वर्धापन दिनानिमित्त असो किंवा आषाढी एकादशीचा सप्ताहाचा कार्यक्रम असो 7 दिवसाचा, त्या सप्ताहाला सुद्धा धुरीवाडा ग्रामस्थांची एकजूट निश्चितच पाहायला मिळते. होळीचा कार्यक्रम असेल. या मात्र झेल सुटतोय. ज्ञानेश केळुसकरच्या जखमेवर मीठ चोळलाय ते क्षेत्ररक्षकांना. आता मात्र जखमी वाघाप्रमाणे निश्चितच ज्ञानेश केळुसकर मैदानावरती खेळताना दिसेल. धुरीवाडा ग्रामस्थांची एकजूट आज या स्पर्धेच्या निमित्ताने दिसते. आषाढी एकादशीचा सप्ताह असेल किंवा गोपाळकृष्णाचा अर्थात धुरीवाडाचा राजा गोपाळकृष्णाचा वर्धापन दिन असेल, होळीचा कार्यक्रम असेल, धुरीवाडा गावची एकजूट आपण प्रत्येकाने अनुभवली आहे. त्या धुरीवाडा ग्रामस्थांची स्पर्धा धुरीवाडा प्रीमियर लीग. आज पर्यटन व्यावसायिक असतील, सर्व हॉटेल व्यवस्थापन असेल, या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आपण अनुभवतोय. धावसंख्या होते धावफलकावर या एकेरी धावसंख्येनं 45 धावा धावफलकावर. या ठिकाणी अर्थात व्हाईट साईड पंचांचा प्रॉब्लेम असेल तर थर्ड अंपायर आहे, प्लेअर साठी नाही. पंचांनी घेतलेला आहे. या ठिकाणी अमरोज अल्मेडा सर तिसरे पंच आपल्याला थोड्याच वेळात निर्णय देतील.
धावसंख्या 45, 45 धावा, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. येणार तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धुरीवाडा ग्रामस्थांची एकजूट या मैदानावरती आपण पाहतोय. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, शैक्षणिक कार्यक्रम. वाईड चेंडू, स्वेर चेंडू आहे. पंचाचा इशारा, स्वेर चेंडू, अवांतर स्वरूपाची एक धाव. 45, 45 धावा धावफलकावर, 68 धावांचा पाठलाग. प्रतीक राणे षटकातील अर्थात तिसरं षटक हे प्रगती पथावर आहे. प्रतीक राणे समोर असेल राकेश वेंगुर्लेकर. फुलटो जगाचा चेंडू, या चेंडूला कोणती दया माया नाही. चेंडू जातोय डिस्को लेग सीमारेषेवरून, मिळतोय धुरीवाडा प्रीमियर लीग षटकार. चांगली फलंदाजी राकेशने केली, चांगली फलंदाजी ज्ञानेशने केली आणि आता मात्र अर्धशतक फलकावर, 51 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकात 51 धावा धावफलकावर. रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ पार्टनरशिप अर्थात पहिल्या गाड्यासाठी भागीदारी 51 धावांची. अजूनही 17 धावा, आता मात्र 17 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 3 षटकांचा खेळ होतो समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 68 धावांचा पाठलाग करताना 51. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी करायचे आहेत 17 धावा. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघाला. आणि निश्चितच चेंडू ज्याच्याकडे आतुरतेने वाट पाहत होते सर्व रसिका राजा, तो रबाडा गोलंदाजीच्या आक्रमणावरती. आज मात्र रबाडाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 12 चेंडू मध्ये विजयासाठी आहे 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. शेवटच्या क्षणी रबाडाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय सेनापती आणि आज कर्णधाराची जी जबाबदारी ती सार्थ ठरवावी लागेल ती रबाडाला. रबाडानं जर निर्धाव षटक टाकला तर समालोचक रोहन कदम यांच्याकडून तब्बल रोहन कदम मित्र यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 12 चेंडू 17 धावा. धुरीवाडा प्रीमियर लीग 2026च्या 5व्या पर्वाच्या क्रिस्टल ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करतोय? एका बाजूला 51 स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघ. येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या डोळ्याचे पारणं फिरणारे ही स्पर्धा, हा अंतिम सामना सर्व मान्यवर अनुभवत आहेत. सूर्यप्रकाशचा फटका, तितका दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हा चेंडू जर अडवला नसता तर निश्चितच गोळीच्या वेगाप्रमाणे चौकार गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. रबाडा चांगली गोलंदाजी करावी लागली. येणारे 11 चेंडू आज विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा सामना असेल. येणारे 11 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग मैदानावरती प्रेक्षकांची तोबा गर्दी. यळमाचा सूर्यफटका राकेश शब्दाबद्दल पाहायला मिळतो. चेंडू 1 बाउंस, सीमा पार. धुरीवाडा प्रीमियर लीग चौकार. बिनबाद धावसंख्या धावफलकावर 56 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. या षटकानंतर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल, म्हणजे हे षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. काय फलंदाजी केली ज्ञानेश केळुसकरने, काय फलंदाजी केली राकेश वेंगुर्लेकरनं. समोरच्या गोलंदाजांना अर्थात या ठिकाणी कोणती दयामाया न दाखवता चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजाकडून. एकदा ज्ञानेश केळुसकर आणि राकेश वेंगुर्लेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली फलंदाजी आज मैदानावरती रामेश्वर स्कुबा ड्रायव्हिंग क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 12 धावा. आमच्या मान्यवर कक्षामध्ये जिल्हा बँक संचालक सन्माननीय बाबा परब, जे एकेकाळी प्लेबॉयज मालवण व्हीएमसी मालवण संघाकडून क्रिकेट खेळले, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू पप्पू परब सर यांनी सुद्धा लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मालवणचं नाव अजरामर केलं. तेच बाबा परब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांच्या समेत विक्रांत नाईक आहेत, शांती पटेल साहेब आहेत आणि सर्व सहकारी त्यांचे, यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. काय अप्रतिम सामना आपण पाहतोय. अंतिम सामना. जे प्रेक्षक ज्या आशेने आले होते जी स्पर्धा पाहण्यासाठी, ती स्पर्धा आपण अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. राहिलेले चेंडू शिल्लक 9 आणि 9 चेंडू मध्ये करायचे आहेत 11 धावा. 9 चेंडू 11 धावा.
समोर असेल रबाडा. ज्ञानेश बॅट मधून मोठा फटका, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि प्रतीकजी राणे कोणती चूक नाही, सुरेख असा झेल टिपतोय. ज्ञानेश केळुसकरची खेळी होते समाप्त, परंतु रबाडानं निश्चितच पहिला गडी बाद करून या संपूर्ण सामन्याला कलाटणी दिलेली आहे. पाहायचं रबाडा यानंतरची गोलंदाजी कशी करतोय. 9-8 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा सामना असेल. एकदा ज्ञानेश केळुसकरची जर फलंदाजी आवडली तर आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा ज्ञानेश केळुसकर यांच्यासाठी, कारण एक विस्फोटक फलंदाजी केली अंतिम सामन्यामध्ये. जखमी असून सुद्धा जखमी वाघाप्रमाणे खेळला ज्ञानेश केळुसकर आणि निश्चितच टाळ्यांच्या गजरात डगआउट मध्ये त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. एका बाजूने विशाल गोवेकर फटाक्यांची आतषबाजी करतोय, दुसऱ्या बाजूने विकी फटाक्यांची आतषबाजी करतोय, परंतु क्रिस्टल ट्रॉफीवर कोणता संघ नाव करतोय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. रबाडा हे 2 चेंडू महत्वपूर्ण असतील या षटकातील रबाडाचे. समोर असेल जॉन्टी फर्नांडिस. सुरेख गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी प्रदीपजी देऊलकर सरांसोबत ज्यावेळी फायनलच्या सामन्यापूर्वी चर्चा झाली रबाडानं, आज फायनलच्या सामन्यामध्ये मी गोलंदाजी करणार आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी आज पाहायला मिळते रबाडाची. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. जॉन्टी फर्नांडिस ज्यानं मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, त्या जॉन्टी फर्नांडिसला जखडून ठेवण्याचं काम करतोय तो गोलंदाज रबाडा. शेवटचा चेंडू याला मात्र सुरेख प्रकारचा चेंडू, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक दक्ष क्षेत्ररक्षक मैदानावरती. दक्ष जोगी कोणतीच चूक नाही, सुरेख प्रकारचा झेल टिपतोय आणि रबाडासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रबाडानं सुरेख प्रकारची गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. जॉन्टी फर्नांडिस जो धोकादायक फलंदाज होता, ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती, त्या जॉन्टी फर्नांडिसचा एक महत्वपूर्ण गडी बाद करतोय रबाडा. रबाडाने या षटकामध्ये खर्च केल्या अवघ्या 6 धावा आणि 2 गडी बाद करतोय. 6 चेंडू 11 धावा विजयाचं समीकरण. सामना बरोबरी सुटला तर सुपर सेमी ओव्हर आपण सुपर ओव्हर पाहणार आहोत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल कोणी सांगू शकत नाही. जो शेवटपर्यंत संघर्ष करेल, शेवटपर्यंत मेहनत करेल, नशिबाची साथ शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या संघाला मिळेल तो संघ या क्रिस्टल ट्रॉफीवरती आपलं नाव करेल धुरीवाडा प्रीमियर लीग 2026च्या 5व्या पर्वामध्ये. 6 चेंडू विजयासाठी 11 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेतील शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रतीक राणे. सुरेख प्रकारची गोलंदाजी. 5 चेंडू 11 धावा. जर 5 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्या तर सामना बरोबरीत सुटेल. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा आपण अनुभवली. शेवटचं अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरचा सामना, तीच किंमत आज पाहायला मिळते का. पुन्हा एकदा प्रतीक राणे चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. राकेश वेंगुर्लेकरला जखडून ठेवतोय प्रतीक राणे. मालिकावीराच्या प्रबळ दावेदार, मालिकावीराच्या शर्यतीमधील प्रबळ दावेदार प्रतीक राणे स्पर्धेतील शेवटचं षटक हाताळतोय. यावेळी मात्र खराब चेंडू. पंचाचा इशारा येतोय. स्वेर चेंडू, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. या चेंडूवर, फ्री हिटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघाला विजयाची संधी असेल. प्रत्येकाच्या हृदयाची धडकड वाढवणारा सामना. आमचे सर्व मान्यवर मनमुराद आनंद या स्पर्धेचा, या सामन्याचा घेत आहे. 4 चेंडू 10 धावा. यावेळी मात्र राकेशच्या बॅटमधून मोठा फटका पाहायचा आहे. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवर एक मोठा फटका, मोठा धमाका करतोय राकेश वेंगुर्लेकर आणि ताता वेंगुर्लेकरने हा चेंडू अडवलेला आहे. 4 चेंडू थोडेसे नाराज रबाडा. 3 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला सुपर ओव्हर, रबाडाने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र विशाल गोवेकर आता एक बकरा आणि एका बकरीची ऑर्डर निश्चितच देतील, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. हीच धुरीवाडी ग्रामस्थांची खासियत आहे. 3 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता.
यार मात्र चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी, एक तेरी तो एक मेरी प्रत्येक राणेकडून पाहायला मिळते. खराब चेंडू फेकला होता फ्रीडचा, त्या चेंडूवर षटकार ठोकला होता. 2 चेंडू विजयासाठी, 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 1 चेंडू आहे तो एक बकरा आणि एक शेळीचा, तर दुसरा चेंडू आहे तो एका बकऱ्याचा. पाहायचा आहे कोणता संघ विजेते पदाला गवस निघालतो, कोणाच्या गळ्यात विजयाची माठ पडतोय, कोणता संघ मालक क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी ठरतोय. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. प्रेक्षकांना जशी पाहिजे तशी फायनलचा सामना आपण अनुभवतोय. हीच धुरीवाडा ग्रामस्थांची खासियत आहे. हा धुरीवाडा प्रीमियर लीगचा अनुभव आहे गेली 4 पर्वामध्ये. 2 चेंडू 3 धावा. जर 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्या तर सुपर ओव्हरचा सामना. विकी मालवण करून एक बक्षीस येत आहे. जर षटकारानं सामना 2 चेंडू 3 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहायचा आहे फलंदाज होतोय बाद. म्हणजे आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा. 51चा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूनं रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ. मित्रांनो ही स्पर्धा अंतिम सामना कोणताही संघ जिंकू दे, परंतु आता मात्र विशाल गोयेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य. आणि हा सामना पाहिल्यानंतर जतीन कांबळीना मांजरेम चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा निश्चितच आठवली असेल. 1 चेंडू 3 धावा. मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी आपण अनुभवली. मालवण संघाकडून जतीन कांबळीने ते षटक शेवटचं हाताळलं होतं आणि तीच किंमत 1 चेंडू 3 धावा. 2 धावा काढल्या तर सामना बरोबरी सुटेल. विजयश्री माळ कोणाच्या गळ्यात, एका बाजूनं 51चा स्कुबा डायव्हिंग, दुसऱ्या बाजूनं रामेश्वर, एका बाजूनं रामेश्वर, दुसऱ्या बाजूनं 51चा. पाहायचा आहे कोणता संघ जिंकतोय. प्रेक्षकांना जरी ही स्पर्धा कोणत्याही संघाने जिंकली तरी आज मात्र मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग मैदानावरती क्रिकेट जिंकलेला आहे. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर होऊ दे. निश्चितच प्रेक्षकांना जशी अंतिम सामना पाहिजे तसाच अंतिम सामना आपण अनुभवला. धुरीवाडा ग्रामस्थांची खासियत, सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व हॉटेल व्यावसायिक आपल्या सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या मोठ्या स्पर्धेमध्ये मी आबा कोचरेकर गाव कोचरा श्रीरामवाडी, रोहन कदम कांदळगाव, त्याचप्रमाणे प्रदीप देऊळकर सर देवली यांना या स्पर्धेमध्ये समायोजन करण्याची संधी दिली. त्याबद्दल धुरीवाडा ग्रामस्थ मंडळाचे सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व हॉटेल व्यावसायिक आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय, मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. शेवटचा 1 चेंडू आहे विजयासाठी. 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर. एवढा मोठा फटका पाहायचा. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतो आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहायचा आहे. 2 धावा पूर्ण करतोय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी होतोय सुपर ओव्हर. जर हा झेल घेतला असता तर निश्चितच 51चा क्रिकेट संघाने सामना जिंकला असता, परंतु झेल सुटतोय आणि आता मात्र अनुभवतो आपण देव देता आणि निरांकार पाठ घेता अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते 51चा क्रिकेट क्लब कडून. चला आपण आता सुपर ओव्हरचा आवाज, सुपर ओव्हर मध्ये आवाज ऐकणार आहोत. मालवणी आवाज, रोहन कदम. आपण आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी पाहिली होती सुपर ओव्हरचा सामना. आज मात्र पुन्हा एकदा मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग ग्राउंड वरती. चला चला आता मालवणी कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत शेवटच्या सुपर ओव्हर मध्ये. चला दोन्ही कॅप्टन या. 51चा स्कुबा डायव्हिंग आणि रामेश्वर स्कुबा डायव्हिंग कॅप्टन आमच्याशी संपर्क करा, लगेच या. आनंदवाडी चॅम्पियन मध्ये फायनलचा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये धुरीवाडा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा फायनलचा सामना ताई झाला. हा सुद्धा एक योगायोग आहे. चला दोन्ही कर्णधार लगेच या. 51चा स्कुबा डायव्हिंग आणि रामेश्वर स्कुबा डायव्हिंग लगेच यायचं आहे. सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. आणि आपण आवाज ऐकणार आहोत फायनलच्या सुपर ओव्हर मध्ये. मालवणी आवाज, रोहन कदम सर.
या ठिकाणी विशाल गोयेकरची आम्ही बाईट घेतोय. विशाल, काय म्हणताय तुम्ही? कशी कशी स्पर्धा झाली आणि तुम्हाला कसं वाटतंय? चला लवकरात लवकर मॅच चालू करा. मालवणी केंद्रावर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुरू असणारा सामना आपण अनुभवलो. एका बाजूक ॲक्वांजा आणि दुसऱ्या बाजूक लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूक रामेश्वर संघ. निश्चितपणान झालेलो टाय मॅच, बरोबरीत सुटलेलो सामनो आणि लोकांका वाटत होता सामनो बरोबरीतच सुटाचो. धुरीवाडा प्रीमियर लीग 2026 मालवणातील आत आणि धुरीवाड्याच्या आत बीचवर नाही गेलास तर तुम्ही काय बघितलास? मालवणातील आणि धुरीवाडच्या बीच वरती तुम्ही जलक्रीडा नाही केलास तर तुम्ही काय केलास? मालवणच्या धुरीवाड्यातील आत आणि तुम्ही कायाकिंग नाही केलात तर तुम्ही काय केलास? मालवणच्या धुरीवाड्यातील आणि तुम्ही स्कुबा डायव्हिंग नाही केलात तर तुम्ही काय केलास? येवा मालवण आपलाच असा, धुरीवाडा आपलाच असा. कोकणातला पर्यटनासाठी मालवणची आर्थिक राजधानी बनलेलो धुरीवाडो. रामेश्वर संघ, तुमचं तिसरं बॅटर कोण? नाव सांगा. रामेश्वर संघ तिसऱ्या बॅटरचं नाव सांगा. तू हैरव बहिणार तो कॅच अरे तू हैरव रे हैरव ते का नको. सुपर ओव्हरचा सामनो. बऱ्याच प्रेक्षक वर्गांका वाटत. समोर जो प्रेक्षक वर्ग खाली बसा, खाली बसा. सुपर ओव्हर बॉलिंग मार्ग वरती कोण असतो? नाव सांगा. समोर कोणीच थांबा नको, समोर कोणीच थांबा नको. सगळ्यांका वाटत होता फायनलचा सामनो टाय होतो, त्या प्रकारे टाय झालो. आता बऱ्याच जणांका वाटतं ही सुपर ओव्हर देखील टाय होऊची आणि बॉल आउट होऊचा, बॉल आउट देखील टाय होऊचा आणि टॉस उडूचा आणि त्या टॉस शोले पिक्चर मधल्या कॉइन सारख्या उभ्या राहायचा आणि बक्षीस दोघांका वाटून द्यायचा. फ्रेश बॉलर असतो बॉलिंग मार्ग वरती दक्ष. सगळ्यांचे इच्छा आकांक्षा ही सुपर ओव्हर देखील टाय होऊची आणि बॉल आउट होऊचा, बॉल आउट देखील टाय होऊचा आणि टॉस करूचो आणि तो टॉस पण असो होऊचो. शोले पिक्चर सारखो तो कॉइन उभो राहायचो आणि बक्षीस दोघांका वाटून द्यायचा. आणि सगळ्या धुरीवाडकरांका वाटतात दोघांले जिंकायचे म्हणजे नुसतं एक बकरो किंवा एक बकरो आणि बकरी नाही तर 2 बकरी आणि 1 बकरी खाऊ गावाची. भूषण कासवकर आणि सागर धुरी लवकरात लवकर थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. चला चला मॅच चालू, मॅच चालू. सुपर ओव्हरचा सामनो. दक्ष पहिलं चेंडू आकुट टप्प्याचो त्याच्या समाचार घ्यायचो प्रयत्न, झेल उडाली. नो मॅन्स लँड रिझल्ट मध्ये 1 गडी धाव. 6 चेंडवावरती जास्तीत जास्त धावा बनवतो इरादा असतो, मनसुब असतो. या फायनलच्या सामन्यात एका बाजून राकेश आणि एका बाजून ज्ञानेश काय खेळले. आपल्या संघात त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिलेली. बाळू गावडेन सोडलेली झेल आणि रूपांतरित झालेले 2 धावा या सुपर ओव्हरचा कारण ठरले. यावेळी फायनल क्षेत्रात चांगला क्षेत्ररक्षण. भूषण कासवकर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असाल तर लगेच निर्णय द्या. जर सुपर ओव्हर टाय झाली तर काय होतं? कभी भुला कभी हा. भूषण कासवकर चला लाईन वरच्या सगळ्या मागे या, 2 पावला मागे या. पुढचा चेंडू. अर्थात यावेळी दिशा भरकटली गेली. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा ते बांधा जाणारा चेंडू. अवांतर धाव. या अवांतर धावेन धाव संख्या 2 चेंडवाच्या समाप्ती अखेरीस 3 धावा हे धाव फलकावरती. जास्तीत जास्त धावा बनवूचो इरादो असतो.
यावेळी फुलटॉस चेंडू बॅक टू बॉलरचा फटका मारतो प्रयत्न फॉलो थ्रो झाला चांगला क्षेत्ररक्षण युवा खेळाडू असेच गडाचे आणि यासाठी भरवलेली ही भव्य दिव्य दुरीवाडा प्रीमियर लीग दक्ष बॉलिंग मार्क वरती आपला भोग मिळतो दक्षची चांगली गोलंदाजी 3 चेंडू हाताळले गेले आकुट टप्प्याचा चेंडू येत्याचे समाचार बघता बघता चेंडू झालो बरार ज्या फटक्याची आवश्यकता होती तो दर्जेदार दमदार खणखणीत दुरीवाडा प्रीमियर लीग सुपर ओव्हर षटकार या षटकाराच्या निशी धावसंख्या पोहोचली तब्बल 9 या आकड्यावरती 4 चेंडवांचा खेळ समाप्त झालो आणखीन एक मोठो फटको इलो तर निश्चितपणे एक चांगलं फायटिंग टोटल उभं राहतलो फ्रेंडशिप चेन्नवन आणि सदा स्पोर्ट्स वेंगुर्ला 2 संघादरम्यान झालेली सुपर ओव्हरची मॅच आशिष शिलटकर बॉलिंग मार्कवर यावेळी झेल उडालो आणि झेललेलो चांगलं झेल लागलेला पहिला कलाम सुपर ओव्हर मध्ये झालेलो पहिलं आउट निश्चितपणे फायनलच्या मॅच मध्ये असोच झेल उडावलेलो आणि त्या ठिकाणी म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रात बाळू गावडे कौस्तुभ गावडेन चांगलं झेल घेतलं फायनलच्या मॅच मध्ये कौस्तुभने देखील हयत झेल सोडलो आणि बाळू गावडेन तर ऐन टाइम आग सोडलो यावेळी नवीन बॅटर जॉन टी लास्ट विकेट आणि बहु गेला तर शेवटचा चेंडू धावसंख्या झाली 9 धावा चांगला प्रयत्न होतो सुरुवातीक वाटलेला 68 धावा चेस होऊच नाही यावेळी अलंग विथ द कार्पेटचा फटको एक धाव तर निश्चित स्वरूपाची असलेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातलो बघता बघता एकेरी धावेचा दुहेरी धावेत रूपांतर झाला तिहेरी धावेत देखील रूपांतर झाला कालच्या दिवसात असाच झालेला कालच्या दिवसात ज्या ठिकाणी रन्सच नाही होतो त्या ठिकाणी स्टंप वरती नेम काढण्याचो डोळे झाकून नेम काढायचा प्रयत्न झालो आणि तो 3 धावा इलेले यावेळी 3 धावा मिळाले 2च धावा तिसऱ्या रनचा रनआउट निश्चितपणे ज्यांनी कोणी नेम काढलो त्यांनी सांगितले माझे काजी असत काजीच्या झाडावर किती उंचार जरी बोंडू असलो तर तो बोंडू मी एका दगडात वाढवतोय हॅलो या थ्रोसाठी मनोज मेहतर यांच्याकडून अक्षय सडवलकर यांना 200 रुपयाचा पारितोषिक झालेला आहे 12 धावांची आवश्यकता असलेली हे 12 धावा कशारित्या पूर्ण केले जातील या देखील बघणं गरजेचा दोनवले संघ फायनल जिंकण्यासाठी सज्ज काय होतला काय घडतला काय बिघडतला ह्याच्यासाठी निश्चितपणे दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होणार तेवढाच गरजेचा भूषण कासवकर आणि सागर दुरी लवकरात लवकर सांगा जर सुपर ओव्हर टाय झाली तर काय करायचा परत सुपर ओव्हर बॉल आउट परत सुपर ओव्हर आणि बॉलर चेंज निश्चितपणे झालेली सुपर ओव्हर काय होतला काय घडतला काय बिघडतला सगळ्यांचे नजरा हे फक्त आणि फक्त दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या चेंडवापर्यंत असतले बॉलिंग मार्ग वरती कोण असतो या देखील बघणं गरजेचा चला लवकर सामन्यात सुरुवात करा 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण सुपर ओव्हर सुपर से भी ऊपर जे जे प्रेक्षक वर्ग आपल्या सीट वरती बसलेले
ते आपले सीट सोडून बाउंड्री लाईन जवळ चलत दिले. म्हणजे काय उत्सुकता बघा. तिसरो बॅटर सांगा, तिसरो बॅटर कोण असतो? वैभव. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. काय नशीब असता बघा आमचे काही खेळाडू हे परीक्षेच्या निमित्तानं परीक्षेक बसलेले आणि परीक्षा संपल्यानंतर डायरेक्ट मैदानात दिले. जे काहू कॉर्नरच्या क्षेत्रात आपल्या दप्तरा सकट उभे राहून मॅचचा आनंद घेतले. पहिली परीक्षा महत्वाची, पुढचा वर्ष खेळण्यासाठी असा. बरोबर, ज्या ठिकाणी ड्रोन असा ना त्या ठिकाणी राहतो हातात ज्याच्या सॅग असा तो परीक्षा देऊन इलेलो दिसता. त्याच्यावर जरा कॅमेरा मारा. ज्याच्या हातात सॅग आहे त्याच्यावर जरा येतो ड्रोन फिरवा. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू वाईड, अवांतर धाव, अवांतर चेंडू. 6 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता, असा काहीसा समीकरण. बॉलिंग मार्गवरती बघू मिळतो जॉन टी फर्नांडिस. यावेळी प्रयत्न करूचे लागतले. काय होतला ह्या देखील बघणं तितक्याच गरजेचा. जोखमीचा. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात होतो. एकेरी धाव आणि एकेरी धावेचा दुहेरी धावेत देखील रूपांतर केला गेला. धाव संख्या पोहोचली पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 धावा. सगळ्यांच्या नजरा बकऱ्यावर न इतर बकरो आणि बकरी मिळतली थय. काय होतला, काय होतला? बकरो की बकरो आणि बकरी? 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जॉन्टीचा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणात बदल. 5 चेंडू 9 धावा. दोन्ही बाजून प्रेशर असा. प्रेशर वाढल्यावरती काय होता ह्या प्रत्येकाक माहिती असा. आकुट टप्प्याचा चेंडू. यावेळी मोठो फटको. बघता बघता चेंडू आकांडा पार, गडग्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठो फटको हय आपणाक भोग मिळालो. उर्वरित रावले 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जॉन्टीच्या पाठीवर इलेलो वळ. निश्चितपणे बकरो आणि बकरी सगळ्यांच्या नशिबात हा असा म्हटला तरी वावग्या डराचा नाही. पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू. यथेच्छ समाचार. बघता बघता चेंडू झालो फरार. 9 चेंडू आणि 7 षटकार. निश्चितपणे आणि विजयाची तुम्ही धून देखील बघू शकता आकाशाच्या दिशेने. विजय भूषण कासवकर. झालेला आपण बघू शकता. वरती भूषण कासवकर. पक्षी मिळतले. सुटनसोच. निश्चितपणान गाव इंडाने येऊन उमऱ्या गापटान मरणं म्हणजे काय या रामेश्वर संघाचा पासून आपला भोग मिळाला. आणि एका बाजून आपण बघितला एकवांचा संघ जसो बकरो आणि बकरी देते म्हणून सांगितला गेला. सगळे दुरी वाढव बकरो आणि बकरीच्या बाजूने उभे राहिले. यानंतर निश्चितपणे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो. या पूर्ण स्पर्धेत माझ्यासारख्या समालोचकाक आपण संधी दिलात. सन्माननीय आबा कोचरेकर सर, सन्माननीय प्रदीप देवलकर सर यांच्या वतीने मी रोहन कदम आपले सगळ्यांचे आभार मानतोय आणि हयच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय मालवणी आणि जय थय मालवणी. कपिल परब स्टेज स्टेज बघायचं आहे.
हॅलो, सर्व खेळाडूंनी स्टेज पाशी जमायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, स्टेज पाशी जमायचं आहे, कुठेही जायचं नाही. अजूनही बक्षीस समारंभ बाकी आहे. आयोजक कोण लाईनमॅनला आहेत, त्यांनी कृपया करून खुर्ची वगैरे घेऊन यायचे आहेत. विनंती असेल सर्व खेळाडू, सर्व मालक यांनी स्टेज पाशी जमायचं आहे. विनंती आहे. संजयजी कासवकर यांनी स्टेज पाशी यायचं आहे.